मैत्रिणीनं आमच्याकडे असं हे मशीन आहे आणि त्याच्यावर अशी बटणं हे तयार होतात. आता जे टेलर काम करणाऱ्या ताई असतील, दादा असतील, त्यांना माहिती असेल. आणि म्हणजे मॅचिंग बटन याच्यावर तयार होतं. अशा पद्धतीने दोन टोपणं म्हणजे दोन टोपण येतात ह्याला अशा पद्धतीने ॲल्युमिनियमची. आणि खालचं जे टोपण असतं ते त्याला कापड असं गुंडाळायचं आणि दोऱ्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. आणि त्यानंतर वरचं जे टोपण असतं ते त्याच्यात बरोबर असं पॅक करायचं. आणि त्याला पोगर येतात, खाली एक पोगर आहे आणि स्प्रिंग आहे त्या पोगरला, आणि वरती एक पोगर आहे तो त्याच्यावर ठेवायचा. हे पहा, अशा पद्धतीने बटन बरोबर त्यामध्ये ठेवायचं आणि वरच्या साईडला असा हा पोगर ठेवायचा. आणि मशीन बरोबर असं दाबायचं, 2-3 वेळा असं दाबायचं, म्हणजे ते बटन तयार होतं. ज्या त्या ड्रेसवर मॅचिंग बटन तयार करण्यासाठीच हे मशीन आम्ही आणलेलं आहे. आणि अशी बटणं तयार करून मी खूप विकलेली सुद्धा आहे. आता माझ्या हातात जे बघू शकता ते तुम्ही मोठी साईज आहे. याच्यामध्ये अनेक साईज येते, ती लहान साईज बटन येतं, पण सगळ्यात चांगले ही मोठी साईजच आहे. बटन हे संपलेलं होतं, मग आम्ही परवा कोल्हापूरला गेलो त्यावेळी आणलेलं आहे. आणि हे मशीन आम्ही खूप दिवस झालं, 10 वर्षापूर्वी 1500 रुपयाला घेतलेलं आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ दुपार सर्वांना. दुपारचं वाजले असतील 3-3:15 झाले असतील. हे गेलेले आहेत कामाला आणि जाताना मला दुकानात सोडून गेलेले आहेत. झालं आपला गुढीपाडवा वगैरे सगळं सण हे झालेले आहेत. आणि होळी झाली, गुढीपाडवा झाला, आता येणार हे येणार रंगपंचमी वगैरे सगळं झाली. आता अक्षय तृतीया येणार. तर अक्षय तृतीया झाली की मग परत महिनाभर तर काय नसतं. तिथनं पुढं मग बेंदूर वगैरे झाला की मग परत दुसऱ्या नवीन सण आपले बेंदूर आणि सणांचा लेंडूर असं म्हटलं जातं. तिथनं पुढे भरपूर सगळे सण चालू होतात. तर चला, आज आपण जे टेलर धंद्याविषयीच थोडंसं बोलणार आहे, टेलर कामाविषयी. म्हणजे पिकोफॉल. आता पिकोफॉल म्हणजे करायचं असेल तर बघा, पिकोफॉल म्हणजे कसे पैसे आपण पिकोफॉलचे घेतले पाहिजेत या संदर्भात आपण थोडक्यात माहिती आज बघणार आहे. खरं म्हणजे पिकोफॉलचं काम हे खूप किचकट पण असतं आणि म्हणजे त्या मानाने त्या कामाला पैसे हे मिळत नाहीत असं मला वाटतं. कारण की 50 लई तर 50 रुपये 60 रुपये देताना पण बायका एकदम काचकूच करतात. आणि आता फॉलचे दर पण एवढे वाढलेले आहेत, काय विचारायला नको. फॉल पण आता 15 रुपयाच्या पुढे झालेला आहे. आधी 10 रुपये 12 रुपयाला फॉल येत होता, आता 15 रुपयाला घेतला तरी पण टेरिकोटचा फॉल येतो, कॉटनचा फॉल येत नाही. कमीत कमी 20 रुपयाचा जो फॉल असतो तो चांगला असतो आणि तोच लावावा, माझं तर मत आहे. म्हणजे आमच्या इकडं धनश्री, राजश्री असे फॉल मिळतात, तर ते 20 रुपयाचे असतात, पण तेच फॉल चांगले असतात. आणि जे 15 रुपयाचे फॉल असतात ते अजिबात चांगले नसतात. आता समजा तुम्ही जर 20 रुपयाचा फॉल लावला तर फॉललाच तुमचे 20 रुपये गेले आणि पिकोचे तुम्हाला 10 रुपये असे 30 रुपये झाले. मग तुम्हाला हात शिलाईचे 50 रुपये जर घेतला तुम्ही, तर हात शिलाईचे तुम्हाला मिळतात किती, 20 रुपये. 20 रुपये हात शिलाईचे खरं म्हणजे परवडतच नाही. कमीत कमी हात शिलाईला 30 रुपये हा दर मिळालाच पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळं पिकोफॉलला सर्रास माझं तर मत आहे 60 रुपये हे घेतलेच पाहिजेत. कारण वाटतं आपल्याला एकसारखं बसून कंबर वगैरे जाते असं हे करून हात शिलाई घालून. खालनं जर तुम्ही मशीनवर टीप मारला, म्हणजे पिकोच्या मशीनवर टीप जर मारला तर काय वाटत नाही. पण जर खाल आणि वर तुम्ही हात शिलाई जर घालायचं म्हणला तर खूप वेळ लागतो. आणि हात शिलाई पण एकदम नाजूक घालावी लागते. असं काय नाही बाबा कसं बी ओबड घालून चालत नाही. कारण टाका अजिबात बाहेर दिसून चालत नाही. टाका जर तुमचा बाहेर दिसला तर ती म्हणजे हात शिलाई चांगली वाटत नाही. आणि आपण कशी वाकळ शिवतो तसं ते धागं म्हणजे टाकं दिसतात आणि मग ते साडीचा पूर्ण शो जातो. आणि गिरायकांची म्हणजे कस्टमरांची तक्रार सुद्धा येते. त्यामुळं हात शिलाई एकदम नाजूक घालावी लागते. 4 बोट आपण हात शिलाई घातली की तिथं लगेच तिडा टाकावा लागतो. तिडा जर नाही टाकला तुम्ही किंवा गाठ जर नाही टाकला तुम्ही तर पैंजणमध्ये वगैरे आपल्या ती हात शिलाई अडकू शकते. दोरा अडकला आणि निघला की मग तुम्ही पुढं गाठ जर नाही मारला तर पूर्ण सगळा फॉल तो उसवला जातो. म्हणून 4 टाके झाले की लगेच गाठ मारावी लागते, तिडा टाकावा लागतो. असं म्हणजे 4 टाके झाले की तिडा मारायचा, तो फॉल आणायचा, तो धुवायचा, वाळवायचा.
इस्त्री करायचा, म्हणजे त्याला खूप कष्ट असतात. लक्षात ठेवा 50 रुपयाच्या मानानं ते म्हणजे हे होत नाही. जर समजा तुम्हाला कस्टमर म्हटले की माझा फॉल बाई धुवू नको तसंच लाव, तर तुम्ही 50 रुपये घ्या. आणि जर कस्टमर म्हटले की फॉल हा धुवूनच लावायला पाहिजे, आपण कस्टमर आले की सांगायचं फॉल मी धुवून लावणार आहे म्हणून, आणि धुवून लावलं तर मग 60 रुपये दर होतो, आणि बिन धुता लावलं तर मग 50 रुपये दर होतो. सरळ सांगून टाकायचं, म्हणजे ज्यांना परवडतं ते टाकतात, ज्यांना नाही परवडत ते नाही टाकत. खरं ज्या फॉल लावायच्या आधीच आपण हे सगळं क्लिअर केलेलं बरं असतं, कारण की जाऊन मॅचिंगचे फॉल हुडकून आणावे लागतात. किती पण फॉलचा जर ढीक तुम्ही आणून एकदम ठेवला तरीसुद्धा मॅचिंगचा फॉल हा एक नाही एक म्हणजे कमी पडतोच, कारण एवढे अशा साड्यांचे कलर असतात की म्हणजे मॅचिंग होत नाहीत कलर. आता आम्ही अस्तर आणतो तर अस्तरांच्या बाबतीत पण तसं होतं, 17 दुकानं फिरावी लागतात. आता मी एकदम 10,000ची अस्तर आणून ठेवलेली तरीसुद्धा मला अस्तरांसाठी फिरावंच लागत होतं, कारण की सगळीच अस्तरं म्हणजे मॅच होतील असं नाही आहे. एखादा कलर कसना म्हणजे हे होतोच, जरासा फरक हा पडतोच, म्हणजे फेंट तर होतं किंवा डार्क तर होतं असं होतंच. त्यामुळं बाहेर जाऊन हुडकून हे आणावं लागतं. त्यामुळं जर कस्टमरांनी म्हटले की बाई माझा फॉल धुवून लावू नको आहे असा लाव, तर मग तुम्ही 50 रुपये घ्या, आणि जर धुवून लावायचा असला तर 60 रुपयेच घ्या. आणि जे टेरिकोटचे फॉल असतात बघा ते चांगले नसतात. मग ते कसं होतं म्हणजे फॉल लूज पडतो आणि साडी वगैरे अशी सुरकुतल्यावानी होते. मग ते कसं गोळा झाल्यावानी फॉल होतो ते अजिबात, आणि टिगत पण नाही, ते लगेच फाटले जातात फॉल. त्यामुळं कुठं तर एक 5 रुपयाकडे बघायचं. आणि साड्या घेताना आपण 2-2, 3-3 हजारच्या साड्या घेतो, किंवा एकेकांच्या साड्या त्याच्यापेक्षा पण महाग असतात, आणि मग ते कुठं तर फॉल वगैरे निघाला किंवा फाटला तर ते चांगलं वाटत नाही. म्हणून पिकोफॉल करत असताना पिकोफॉल ज्या करणाऱ्या लेडीज आहेत त्यांनी, ज्या ताई आहेत किंवा जे हे करतात बघा टेलर काम करतात ते पिकोफॉल करतात. मी पिकोफॉल करत नाही, कारण मला पिकोफॉल आवडतच नाही. मी आता माझ्या साड्यांचे तेवढंच पिकोफॉल करत असते, कारण मला हातावर लावलेला फॉल आवडतो. त्यामुळं मी माझ्या साडीचं मी काय करते तर हातावर फॉल लावते, मी बाहेर देत नाही. आता आमच्या इथं सुद्धा हातावर जर फॉल लावायचा असला तर 60-65 रुपये घेतात, पण मी देतच नाही. हातावर जर लावायचं असेल तर मी काय केलं बघा, इकडं बारीक असं तू मडलं. आता जे आपलं साडीचे कापड असते दाखवते मी. साडीचा आपला पदर असतो तो असा धरला आणि असं तो मडलं आणि अशी टीप मारली याच्यावरनं, आणि याला गोंडे लावले मी पदराला. मी काय केलं 30 रुपयाचा दोरा आणला, म्हणजे 15 रुपयाला गुंडी मिळते. 30 रुपयाचा दोरा आणला आणि गोंडे लावले मी पदराला. आणि आत नेसू बाजू जे असते तिकडं काय मग आपलं खोचून जातं आतल्या बाजूला, ते काही दिसत नाही. मग तिकडं पण तशीच टीप मारली मी, आणि फॉल लावला मी हातावरच. खाली पण हात शिलाई आणि वर पण हात शिलाई, कारण मला तसे फॉल लावलेले आवडतात, आणि निर्यासुद्धा खूप छान होतात त्या फॉलच्या. त्यामुळे मी शक्यतो तसंच फॉल लावत असते. पण एक जण कसं करतात खाली पिकोनं हे करतात, टीप मारतात पिकोच्या मशीनवर, मग ते एकदम असं ताटलं जातं बघा. काठपदर जर साडी असेल तर मग ते असं ताटलं जातं, आणि मग ते आपण निर्या करतात आणि त्या खालच्या निर्या या अशा वाकड्याच होतात, मग ते चांगलं वाटत नाही. वरनं निरी होते पण खाली अशी ताटली जाते, आणि खाली असं पसरलं जातं ती निरी, मग ते अजिबात चांगलं वाटत नाही. म्हणून मग मी शक्यतो काठापदराच्या साड्या नाही, हातावरच फॉल लावत असते. तर पिको फॉलला बायका कसं करतात बघा, साड्या घेताना विचार करत नाही. साडी दुकानदारला 1000-2000 एक्स्ट्रा देतील, 200-300 रुपये एक्स्ट्रा, 400-500 रुपये एक्स्ट्रा देतील. पण टेलर जवळ आलं, ब्लाऊज शिवायचं म्हटलं, एवढी शिलाई तेवढी शिलाई, मग कमी करा, हे करा ते करा. आणि मोठमोठ्या शोरूममध्ये जाऊन साड्या वगैरे घेताना तिथं अजिबात कसलाही विचार करत नाही, तिथं बिंदास्त देऊन येतात. एवढं नवं तेवढं, किती सांगितलं 2000 सांगितलं 2000 देऊन येतात, 3000 सांगितले 3000 देऊन येतात, म्हणजे त्यांना भरपूर पैसे देऊन येतात. पण टेलर जवळ आलं की इथं चालू करतात, 50 कमी करा, 100 कमी करा, लईच शिलाई आहे, इथं एवढे आहे तिथं तेवढे आहे, त्याने एवढं घेतात तुम्ही एवढं घेताय, हे असं चालू करतात. पण खरं कष्टाचं काम हे शिवणं असतं, लक्षात ठेवा. टेलर काम इतकं किचकट आहे, ब्लाऊज शिवणं सुद्धा इतकं किचकट काम आहे. एखाद्या वेळी ड्रेस परवडला, पण ब्लाऊज खूप किचकट आहे. 1-2 दोरीचा जर एवढा फरक पडला तर ब्लाऊज पडायला वगैरे सरळच इथनं असं पडायला चालू होतं, किंवा इथं गोळा होतं, पाठीमागं गोळा होतं, म्हणजे अजिबात
त्याचा शोध जातो, लक्षात ठेवा. म्हणून ब्लाऊज परफेक्ट असेल तर तुमच्या 10,000च्या साडीला किंमत आहे, लक्षात ठेवा. तुमची 10,000ची साडी घेऊन काय करायचं? जर ब्लाऊज तुमचं चांगलं नसेल तर तुमची 10,000ची साडी घेऊन काहीही उपयोग नाही, लक्षात ठेवा. म्हणून कुठं कमी करायचं? साडी दुकानदारला 2,000 सांगितल्यावर एक कमी केला तर ठीक आहे की बाबा, साडीमध्ये त्यांनी खूप मार्जिन काढतात, त्यामुळं तिथं एक ठीक आहे. पण टेलर दुकानात काय मार्जिन निघतं? काहीच मार्जिन निघत नाही. आणि खरंच कष्टाचं काम असतं. आणि शिलाई कमी द्यायची ते द्यायची, आणि वर आणि बाहीला डिझाईन करा, गळ्याला डिझाईन करा, पाठीमा बांधाय नॉट लावा, हे असं करा आणि तसं करा, कप्स घाला, हे घाला ते घाला, हे आणि यांचं चालू असतं. कप्स पण केवढे महाग आहेत. आणि आता रेडीमेड ज्या नॉट आल्यात बघा, त्यासुद्धा खूप महाग आहेत. आणि लटकन लावा, हे लावा ते लावा, मग परत रेडीचं चालू असतं. मी म्हणतोय तुम्हाला सगळं जर पाहिजेलं असेल तर करायला पण हरकत नाही, पण शिलाई देताना पण तुम्ही काचकूच करू नका. कारण कसं असतं बघा, ज्याचं काम त्यानंच करायचं असतं. तुम्हाला वाटतं त्याला काय, त्याला किती वेळ लागतो शिवायला, आम्ही पण शिवतोय, आम्ही पण करतोय, तुम्ही शिवताय, तुम्ही करताय, तर मग बाहेर म्हणजे का टाकताय, असं माझं मत आहे. नाही इथे येऊन म्हणतात की आम्ही पण शिवतोयच, की आम्हाला काही येत नाही काय, खरं चांगली साडी आहे म्हणून टाकालोय, हे करालोय ते करालोय. म्हणजे चांगली साडी आहे म्हणून टाकाले, मग तुम्हाला येतंय तर म्हणजे तुमच्यावर विश्वास नाही, असं हे झालं त्या बाबतीत. म्हणून कसं असतं बघा, शिवणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. तुम्हाला ते वाटते तितकं काम सोपं नसतं, त्याला पण खूप. आता ह्या गाळ्याला आम्हाला 3,500 रुपये भाडं आहे. आणि तिकडनं एवढ्या लांबनं मी चालत येऊन बसून शिवते. कशासाठी बसते तर कुठेतरी भाडं पण आपल्या अंगावर बसू नये, लक्षात ठेवा. कारण दुकान जर बंद राहील तर अंगावर भाडं आपल्या बसलं जातं. म्हणून मी शक्यतो किती पण ऊन असून दे, काय असून दे, बसत कुठं तर मी असं थांबते, लक्षात ठेवा. थोडं अंतर चालले की म्हणजे सावलीत असं थांबते आणि येत असते. कारण की कसं होतं, नाही आलं तर दुकान बंद राहिलं तर आपल्या अंगावरच भाडं बसतं. जर दुकान उघड राहिलं, एक 50-100 रुपयाचं किरकोळ काम जरी आलं किंवा एक 100-200 रुपयाचं काम झालं तर निदान दुकानचं भाडं तरी निघल, ह्या हेतून आम्ही येत असतो. कुठं तर तुमच्यासारखाच आमचा पण संसार आहे. आणि कुठं तर माणूस, प्रत्येक जण, आता तुम्ही कसं तुमचं वाचवाय बघता तसंच आमचं पण असतं, लक्षात ठेवा. आम्ही पण कुठं तर 4 पैसे मिळवून देत म्हणून सगळी धडपड करत असतो. प्रत्येकजण त्याच्यासाठीच धडपडत असतं. त्यामुळं प्रत्येकानं प्रत्येकाचा विचार केला पाहिजे. आणि जिथं पाहिजे तिथं तुम्ही काचकूच करा किंवा तिथं तुम्ही कमी करा. आणि जिथं ज्याला द्यायला पाहिजे तिथं दिलंच पाहिजे. पिकोफॉलमध्ये पण तसंच आहे. पिकोफॉलमध्ये अजिबात काहीही पैसे मिळत नाही. मी स्वतः फॉल लावते हातावर, तर मी विचार करते काय मिळत असेल यांना 50 रुपयाला, असं मी स्वतः विचार करते. कारण ते बसून बसून इथं अशी कंबरत दुखायला चालू होतं. आणि तो एक साडीचा फॉल लावूसपर्यंत मी 3-4 वेळा उठते. 3-4 वेळा उठून मग परत आणि लावायला बसते. आणि शिवत असताना सुद्धा एखादा नग शिवायचा झाला तर कमीत कमी 1.5-2 तास कंटिन्यू एकसारखं बसावं लागतं. आणि ज्यावेळी आपण बसतो त्याच वेळी आपल्याला कळते की बाबा किती वेळ लागतो ते ड्रेस शिवायला. कारण कटिंग करायचं, अस्तर कट, परत ते वरचं जे आपलं हे असतं बघा मटेरियल असतं ते कटिंग, त्यानंतर ते मटेरियलला असतं टच करायचं, नंतर ते परत कटिंग करायचं, परत गळं काढायचं कॅनव्हासनं, ते कॅनव्हासचे गळे तयार करून परत त्याला लावायचे, शोल्डर जोडायची, बाही जोडायची, फिटिंग करायचं, मग खालची पूर्ण फिटिंग येते, मग हात शिलाई येते. एवढं सगळं त्या ड्रेसला हे असतं. आता काल एक ड्रेस शिवलेला त्याला मी बटणं स्वतः माझ्या मशीनवर मी तयार करून लावली. तसं असतं आम्ही पण एवढा प्रयत्न करत असतो की बाबा हे गिऱ्हाईक आता आपल्याकडे आलंय तर एक गिऱ्हाईक 4 गिऱ्हाईक आणत असतं, तसं एक गिऱ्हाईक 4 गिऱ्हाईक घालवत सुद्धा असतं. आणि आलेले जे आता आपल्याकडे कस्टमर आहे ते कस्टमर परत यावं याची आम्ही पण अपेक्षा करत असतो. त्यामुळं आम्ही सुद्धा एवढा प्रयत्न जीव तोडून त्यामध्ये काम करत असतो की बाबा कस्टमर कुठेही नाराज होऊ नये, चांगली सेवा आपल्या हातनं कशी त्यांना देता येईल आणि चांगला ड्रेस कसा होईल, चांगलं ब्लाऊज कसं होईल हे आम्ही पण बघत असतो. कारण आम्हाला पण कस्टमरांची गरज असते, लक्षात ठेवा. ते आले तरच आम्ही पण आहे, नाही तर आम्ही दुकान उघडून काय नुसतं बसून काय उपयोग आहे. जर कस्टमरच नाही आले तर मग दुकान उघडून काय उपयोग आहे असं वाटतं. म्हणून प्रत्येकजण विचार करतं. एक जण असं पण नाही विचार करतं आले ना मग कसं तर वडून द्यायचं, रिकाम व्हायचं, कमी शिलाई घ्यायची. अशा पण भरपूर बायका आहेत की बाबा कसं तर वडून द्यायचं
आणि कमी शिलाई घ्यायची. कमी शिलाईत शिवून देणारे पण भरपूर आहेत आणि कमी शिलाईत शिवून घेणारे पण भरपूर म्हणजे लोक आहेत. शिलाई कमी आहे म्हणून जाणारे पण भरपूर आहेत. महागातले ड्रेस आणणार, महागातल्या साड्या आणणार, पण शिलाई कमी आहे म्हणून तिथं जाणार. आणि ते बिघडलं किंवा रेडीमेड ब्लाऊज आणून घालायचं किंवा त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज आणून घालायचं. मग आईकडनं खाल्लं आणि बाबाकडनं खाल्लं एकच पडतं, लक्षात ठेवा. सगळा हिशोब तिथंच येतो. त्याच्यापेक्षा आहे त्यातच 4 पैसे चढ जाऊन देत, पण जिथं चांगलं शिवून मिळतंय तिथं शिवून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण हे बायका एक बायकांना काही कळतच नाही. एक बायका नुसतंच आपलं एवढी शिलाई राहून दे, आमच्या गावात हे एवढ्याला शिवून देतात, बायका तेवढ्याला शिवून देतात, जाऊन दे, माझे जाऊ शिवत्या, माझी वहिनी शिवत्या, माझी ही शिवत्या, माझी ती शिवत्या, असं करतात बायका. म्हणजे कोण शिवते त्यांच्याकडंच टाकायचं खरं म्हणजे. इथं येऊन मग उगाच शिलाई कमी जास्त. आणि कसं असतं बघा, एका गिऱ्हाईकाकडनं कमी आणि एका गिऱ्हाईकाकडनं जास्त, म्हणजे एका कस्टमरकडनं कमी आणि एका कस्टमरकडनं जास्त शिलाई घेऊन चालत नाही. शिलाईचा दर हा एकच ठेवावा लागतो, कारण की कोण काय आपल्या इथं पाहुणं बिवणं कोण म्हणजे नसतं आणि कुणालाच कमी जास्त करून चालत नाही. आणि अस्तर पण आता एवढे महागलेत की मटेरियलसुद्धा एवढं महागलं आहे की काही परवडत नाही. आणि शिलाई एकाला कमी आणि एकाला जास्त केलं तर मग समजलं तर कसं होतं, ते पण म्हणजे वातावरण वेगळं होतं आणि गैरसमज होतात. त्यामुळे शिलाई पण कमी जास्त करून चालत नाही. एक तर एक दर सगळ्यांना ठेवावा लागतो. आम्ही आता सिगार पॅन्टचे वगैरे एक्स्ट्राच लावले आहेत, तर सिगार पॅन्टला इलास्टिक वगैरे लावावे लागते. त्यामुळं इलास्टिकचे आणि वर पैसे द्यावे लागतात. इलास्टिक पण खूप महाग आहे, त्यामुळे आम्ही सिगार पॅन्टचे आता एक्स्ट्रा पैसे लावलेले आहेत. आणि आता सर्रास सगळी सिगार पॅन्टच शिवून घेत आहेत. तर चला, जे पिको फॉल करणाऱ्या ताई आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की कमीत कमी 60 रुपये हा दर घेत जावा. आणि सांगताना सांगायचं की आम्ही फॉल चांगल्यातला लावतो, धुवून लावतो, त्यामुळे आम्ही 60 रुपये दर घेतो. चला, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि कमेंट मात्र करत जावा, कारण तुमच्या लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.